अकोले तालुक्यातील बारी घाटामध्ये सकाळी संगमनेर कासारा या बसचे स्टेअरिंग लॉक खराब झालं। त्यामुळे ही बस दरीमध्ये कोसळत असताना या बसच्या चालकाने ही बस घाटातील सिमेंटच्या कठड्यावर चढवली। त्यामुळे ती जागीच बंद पडली आणि पुढील अनर्थ टळलाय। दरम्यान या बसमधील सर्व 47 प्रवासी हे सुखरूप बचावलेत। अकोले तालुक्यातील बारी घाटामध्ये सकाळी संगमनेर कसरा बसचे स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे बस दरीत कोसळत असताना बस चालकाने बस घाटातील सिमेंटच्या कठड्यावर चढवली। त्यामुळे ती बंद पडली, मात्र पुढील चाकाचा भाग हा अधांतरी राहिला। या बसमधील 47 प्रवासी सुखरूप बचावलेत। संगमनेर येथून सकाळी 6 वाजता निघालेली संगमनेर कासारा ही बस 8:30 वाजता बारी घाटामध्ये आल्यानंतर एक खड्डा चुकवताना गाडी एका बाजूला ओढली गेली। त्यामुळे चालकाने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला असता बस रस्त्याच्या उजव्या बाजूला ओढली गेली आणि तिचे स्टेअरिंग लॉक झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं। त्यावेळी त्याने एका मोरीवर सिमेंटच्या कठड्यावर बस चढवली आणि ती बस त्या ठिकाणी बंद पडली। कठड्याच्या खाली मोठी दरी असल्यामुळे बस दरीमध्ये जाता जाता बचावली आहे। चालकाची बाजू ही पूर्णपणे अधांतरी होती। बसमध्ये 47 प्रवासी होते। त्यांनी बसमधनं उड्या मारल्यात, मात्र वाहकाने त्यांना धीर देत खाली उतरवलंय। बस चालक याने स्टेअरिंग लॉक झाल्याचं कारण सांगितलंय। मात्र असं असलं तरी श्रीरामपूर येथील मेकॅनिक तज्ज्ञ यांचं मत आणि अहवाल आल्यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होईल। दरम्यान बसमधील सर्वच प्रवासी सुखरूप बचावलेत। MH14 BT 3160 सदरची बस संगमनेर डेपोची असून ती संगमनेर येथून कसराला चालली असताना बारी गावाजवळ गाडी व्हायबल झाली आणि थोडी गाडी व्हायबल झाली म्हणून ब्रेक टच केला असता गाडीचं स्टेअरिंग लॉक झालं। स्टेअरिंग लॉक झाले असता गाडी खूप वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ती कठाडाला जाऊन धडकली आणि कठाडावर जाऊन अटकली गाडी। गाडीमध्ये 47 प्रवासी होते आणि कोणालाही कोणत्याही प्रकारची इजा न होता सगळे सुखरूप वाचले। बस क्रमांक MH14 BT 3160 6 वाजता सुटणारी संगमनेर कसारा घेऊन जात असताना बारी गावाजवळ अचानक गाडीचा खडखडाट आवाज येऊन गाडी राईटला उडली गेली। स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे ड्रायव्हरनं पूर्णतः गाडी वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे 47 प्रवाशांचे प्राण वाचले। मी वडगाव फाटा इथून बसलो। मी मुंबईला मुलाखतीसाठी चाललो होतो, तर इथं बारी घाटाच्या जवळ आल्यानंतर गाडी अचानक व्हायबल झाली आणि गाडी कठाड्याच्या दिशेने आली आणि ड्रायव्हर एकदम एक्सपिरियन्स होल्डर असल्यामुळे मी त्यांच्या संग गेली 1.5 वर्ष झाली प्रवास करतोय। ते 5:15च्या पुन्हा गाडीला असतात। एकदम गाडी व्यवस्थित चालवणारे ड्रायव्हर, त्यांनी आज ह्या 47 जणांचे प्राण वाचवले। त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो। सचिन खरात, C24 तास, अकोले।